मंडळी, फिल्म इंडस्ट्रीतनं एक दुःखद बातमी समोर येत आहे। प्रसिद्ध तमिळ अभिनेते डॅनियल बालाजी यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। ते केवळ 48 वर्षाचे होते। छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरही त्यांना वाचवू शकले नाही। एवढ्या कमी वयात अशी एक्झिट घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे। दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या शोककळा पसरली आहे। तर नेहमीच हसतमुख असणारे अभिनेते डॅनियल बालाजी आता या जगात नाही, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही। तर काल त्यांच्या छातीत दुखत असल्याकारणाने त्यांना एका चेन्नईमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ते त्या धक्क्यातून सावरत असतानाच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। हनुमान फिल्म दिग्दर्शक मोहन राजा यांनी सुद्धा डॅनियल यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे। ते त्यांना श्रद्धांजली वाहताना लिहितात, वाईट बातमी, मी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं। खूपच चांगला मित्र होता, त्याच्यासोबत काम करता आलं नाही याचं कायमच दुःख राहील। ओम शांती। डॅनियल यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। डॅनियल यांनी कमल हसन यांच्या मरुधनियगम या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती, मात्र हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही। यानंतर त्यांनी टीव्ही माध्यमात काम केलं। चिठ्ठी मालिकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले। यानंतर ते पुन्हा एकदा सिनेमाकडे वळाले। त्यांनी तमिळ आणि मल्याळम सिनेमात काम केले। त्यांनी विलायड्डू, पोलाधवन, वाडा चेन्नई अशा काही सुपरहिट सिनेमामध्ये काम केलं आहे। यासोबतच कमल हसन, थलपती विजय, सूर्या यासारख्या सुपरस्टारांसोबत सुद्धा स्क्रीन शेअर केली आहे। तर डॅनियल बालाजी यांना आपल्या चॅनलकडून सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली।